रामकृष्ण हरी माऊली. तर आजची आमची सकाळ वाखारीमध्ये झाली आहे, कारण की आज इकडे म्हणजे स्टे होता आणि आज मला दररोजपेक्षा खूप जास्त खराब वाटते, कारण की रात्री पण आल्याला मला बरंच वाटत नव्हतं. मी डायरेक्ट झोपून घेतलं आणि आज पूर्ण तोंड सुजलंय, घशातून आवाज येत नाही, खोकला येतोय, सर्दी झाली, एवढं बेकार कंडिशन झाली आहे. मलाच कळत नाही नक्की काय झालंय. तर पण डॉक्टरकडे गेलेली, तो डोस पण चालू आहे. बाहेरचं पाणी पण नाही पिली, सगळं बिस्लरीचंच पाणी पिले. तर पण काय माहिती, मला म्हणजे सगळे बोलतात की पावसात भिजल्यामुळे झालं असणार आहे, तर कदाचित तसंही झालं असेल. तर सांगायचं आहे की आता आजची जी रिंगण आहे, आज मोठं रिंगण आहे आणि दोन्ही पालखींचं मिळून एकत्र रिंगण आहे आणि ते बघण्यासाठीच आम्हाला जायचंय. तर आम्ही जिथे स्टे केलाय तिकडनं 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर ते आहे. तर आता वाजलेत 7:30 आणि लवकर पोहोचायचं आहे तिकडे. तर ते मी पण उठले, हर्षू पण उठली आहे आणि बाकीची तयार होत आहेत. तर चला तुम्हाला सगळ्यांना दाखवते हे रिंगण कसं असणार आहे. जे तुम्ही मागचं रिंगण बघितलं त्याच्यापेक्षा खूप मोठं असणार आहे आणि खूप वेगळं असणार आहे, कारण की मागच्या वेळी जे होतं ते एकच होतं, फक्त माऊलींचं होतं, आणि यावेळी असणार आहे ते दोन्ही पालखींचे मिळून आहे. खूप जास्त तुफान गर्दी असणार आहे, कारण मागच्या वेळेस खूप जास्त गर्दी होती आणि आज तर मला माहित नाही काय होणार आहे. कारण की आम्ही ज्या वेळेस रात्री उभं राहिलो ना, तर त्यावेळेस इथले सांगत होते इथे जर उभं राहिलं ना तर 1.5 किलोमीटर पर्यंत ढकलत जातं, चालायची पण गरज पडत नाही, इतकी बेकार गर्दी असते. तर चला त्यातून मी तुम्हाला ट्राय करतेय रिंगण सोहळा दाखवण्याचा. तर उठली आणि आता छानशी तयार झाली आहे. थोडासा म्हणजे रिंगणात जायचंय म्हणून एवढा आनंद होतोय ना. मी तर छान अशी रेडी झाली. पहिल्या दिवशी जी साडी नेसली होती ना, ती साडी नेसली, फक्त पहिल्या दिवशी मी काष्टा नेसला होता, म्हणजे नऊवारी टाईप मध्ये नेसली होती, आणि आज तिला साडीमध्ये वेअर केली आहे आणि छान अशी रेडी झाली. कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजचा जेवढे पण वारकरी होते म्हणजे जे काही दिंडी होती त्यांनी इकडे स्टे केलेला, आणि आता थोड्याच वेळात म्हणजे तसं तर उशीर आहे, जो रिंगण आहे त्याचा टाइम उशिराच आहे, 3 वाजता वगैरे रिंगण चालू नाही, पण आम्हाला थोडंसं पुढे बसायचंय. जसं की काल तुम्हाला सांगितलं की आम्हाला पुढे बसायचंय आणि प्रॉपर असं रिंगण कसं असतं बघायचं, जवळून बघायचंय, जसं मागचं आम्ही रिंगण बघितलं. त्याच्यामुळे आम्हाला थोडं लवकर जायचंय आणि त्याच्यासाठीच आता पटकन आम्ही इकडनं निघणार आहे. जिकडे आम्ही थांबलो होतो आमच्या सगळ्यांची तयारी झाली, माझी झाली आहे, इकडे विशाल पण तयार आहे, इकडे हर्षू पण तयार आहे आणि इकडे माझे आहो पण तयार आहे. आमच्या आहोने तर आज बघा मला मॅचिंग असा कुर्ता वेअर केलाय. तर इकडे आम्ही आलोय ना वाखारीमध्ये, आणि इकडचा जो स्टे आहे ना, तर आताच हर्षूचं जे मागचं सेलिब्रेशन हाऊसचं जे ओपनिंग झालं ना, तर त्यावेळी ते लोक इथे त्यांनी स्टे केलेला, आणि हे जे आहे ना हॉटेल हे यांच्या ओळखीचं आहे, म्हणजे विशालच्या हर्षदाच्या ओळखीचं आहे. तर त्यांनी आम्ही टेंट वगैरेच टाकलेला, आम्ही टेंटमध्येच झोपलो, पण त्यांना विचारलं म्हणजे तसं ते म्हणत होते की थांबा म्हणून, पण म्हटलं नाही आम्ही टेंट आणलं, टेंटमध्येच राहणार. मग बोलली की फक्त आम्हाला आंघोळीपुरतं आणि वॉशरूम पुरतं बाथरूम वगैरे यूज करायला द्या. तर त्यांनी त्यांचं हॉटेल म्हणजे इकडे आहे, इकडे त्यांचे घर नाही म्हणते ना, असं रो हाऊस टाईप मध्ये बांधलेलं आहे, तर तिथे आम्हाला आंघोळीला वगैरे दिलेलं, आणि तिथेच आम्ही छान असा मेकअप केला, तयार झालोय. सगळ्यांचा प्रश्न असतो तुम्हाला एवढा वेळ कुठून भेटतो, पण नाही बघा आता भरपूर वेळ झाला. आज थोडासा निवांतचा टाइम आहे, कारण की वाखारीमध्येच मुक्काम होता आणि इकडेच थांबायचं, म्हणजे जो रिंगण आहे तो इथेच आहे, तर त्याच्यामुळे आज थोडासा उशिरापर्यंत सगळेजण बसून आहे. हे मागे जे वारकरी दिसतात, आता जवळजवळ 12 वाजले, त्यांनी सगळे वारकरी अजून बसून आहेत, ज्यांना पंढरपूरला जायचंय. आता कारण इथून ह्या लोकेशन पासून ना पंढरपूर फक्त 6 की 7 किलोमीटर आहे. मग ज्यांना वाटलं ना तर ते पुढे चालत गेले, ज्यांना रिंगण बघायचंय, खास रिंगण बघण्यासाठी आलेले आहेत, ते वारकरी सगळेजण थांबून आहेत. थोडंसं तुम्हाला वाटलं झूम करून दाखवते, हे बघा सगळ्याचे निवांत आराम करतात, आणि जे वरतून ब्रिज वरून चालताना दिसतंय ते, आणि ब्रिजच्या खालून जे चालताना दिसतंय ते वारकरी निघालेत आता पंढरपूरला जाण्यासाठी. दररोज आम्हाला एकदम गडबडीत निघावं लागायचं, त्याच्यामुळे असं प्रॉपर छान तयार होता येत नव्हतं. कशी दिसते मी कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा बॉटल ग्रीन कलरची साडी नेसलीये, आजारी असून सुद्धा एवढी फ्रेश दिसतीये, म्हणजे काहीतरी पांडुरंगाची कृपा म्हणायची आपल्यावर. तर चला तुम्हाला रिंगण वगैरे दाखवते. तर आम्ही ना आता चालायला लागलोय, जिकडे रिंगण आहे ना त्या बाजूला चाललोय, आणि सगळ्या ज्या पालख्या आहेत ना त्या म्हणजे आम्ही उलट चालतोय, कारण की रिंगण मागे आहे ना. अरे बघा हे सगळेजण तिकडनं इकडे येतात पालखीमध्ये मधले, आणि आम्ही करते इकडे. मला कळत नाही, आणि ना फोन कुर्ती सुद्धा इकडे रेंज नसते, कॉलिंग सुद्धा रेंज नसते, म्हणून हरवलं की फार डेंजर होतं, म्हणून आम्ही सगळ्यांनी सांगून ठेवलं एकमेकांना, जर वाटलं ना की सापडत नाही कुणी तर त्यांनी डायरेक्ट गाडीपाशी जाऊन उभं राहायचं, कारण की ते बेटर होईल शोधण्यापेक्षा. कारण एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये कोण कोणाला सापडत बसणार ना. त्यांना कुणाला बरं वाटत नाही बरं का, म्हणून सगळं इथे नाही, त्याला विकनेस आला, विकनेससाठी नाही. सकाळपासून ना कुणाला अजिबात बरं वाटत नाहीये, आणि केव्हाचा दवाखाना शोधत होता आम्ही, आणि आम्हाला आता भेटलाय. तर आता थोडेसे नंबर आहेत, तर तेवढे नंबर झाले की मग कुणाचा नंबर येणार आहे. आता असं झालंय कधी मला चेक करतील आणि मला कधी इंजेक्शन देतील. इंजेक्शन घ्यायचंय
जर आजारी पडलो बाकीच्यांनी काय करायचं आधी दिंडी उपरी झाली ना मग. तासभर आहे धावायला रिंगण व्हायला आणि गर्दी बघा आम्ही दिसतोय की नाही काय माहिती त्या दिवशी पूर्ण झालेला होता गाड्या आज पण चिंद्र चालू होती मग मला वाटलं माझा प्रॉसेस बंद होता की काय म्हणून मी बाहेर गेले ते परत बाहेर मध्ये आले आरशू बोलते नाही बघूनच जायचंय नाही ती मला म्हणते चल साईडला आपण जाऊन येऊ म्हणलं नाही थांबतो चेंबलं तरी चालेल पण बघून जायचं बाहेर काढली की आठवत येत नाही परत नाही हो दोन तीन तास झाले आम्ही जागरूक आहे आणि आज म्हणतात ना आनंद सोहळा तास झाल्याशिवाय आनंद सोहळा वाटत नाही तर तसंच काही आहे आम्ही एवढे चंद्र पण झाले बघा एवढे गोष्टीने आलोय ना फ्रंटलाच उभं राहिलोय आणि इथून जाणार आहे आपली पालखी अक्षरशः येड्याबाईसारखं वाटायला लागलंय लोक विसरलेले एवढं काही झालंय ना तिकडे तिकडे कमिटी चालू आहे फक्त वाट बघत होतो तो क्षण येतोय माऊलीची पालखी आमच्या समोर येते गंमत सांगू का एवढा वेळ थांबून पण एवढं बेकार झालं ना डायरेक्ट ज्यावेळेस पालखी येणार ना त्यावेळेस एवढी चंद्रचंद्र झाली आहे बघा आमच्या आणि अवतार तर तुम्ही बघू शकता असा झाला जसं कोणी पकडून आणलंय तर रिंगण सोडा नाही बघता आला मला आम्ही आता डायरेक्ट बाहेर जाणार आहे कारण हाईट इतकी नाहीये कारण पूर्ण नाही बघा एक मिनिट बघा पर्यंत आता पुढची उभी राहिली मागच्या कसं बघायचं एवढ्या ठिकाणी एवढ्या वेळ उभं राहून इथून म्हटलं जाऊ द्या आता चपला सोडून दिल्या दोघींनी पण आणून निघून आता त्यात आमचे दोघं माणसं पण हरवलेत आता ते मागाशी गर्दी झाली ते तिकडे हरवले आम्ही दोघे इकडे आले दोघींच्या पण चपला हरवले आणि पाय तर असले दिलेत ना पायावर आणि पालखी आपल्या समोर गेली आम्ही पालखीचं दर्शन घेतलं आज नाही बघता आलं बाहेर एखादा अभंग दोलन माहिती मला विठुरायाची पंढरी आला बेटाय श्रीहरी भक्ती पाहुनी भक्ताला आला बेटाय श्रीहरी तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी तरी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी अरे अर्थानं धनी मलाही दाखवा ना विठुरायाची पंढरी पंढरपूर हरवले तुम्ही खरं तर हर्षदा तुझी पहिली रील मी पाहिली त्यावेळेस अशीच आजी हरवली होती आमची शोधत होती शेवटी सापडली आणि आता तुम्ही हरवलं नाही आता त्यांची मुलाखत दिली आमच्या बायका